नमस्कार डॉक्टर, मी खूप सारे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज ट्राय केले, तेलही लावलेत, पण केसातला कोंडा हा तात्पुरता कमी होतो आणि तो पुन्हा येतोय. तर काय करावं? तर यासाठी आयुर्वेदानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शरीरातील कफ आणि वात बिघडून डोक्याच्या त्वचेच्या ठिकाणी भेगा पडतात म्हणजे चिरा पडतात आणि तिथे खाज येते, वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाटतो आणि नंतर त्यातनं केस सुद्धा गळतात, ज्याला आपण दारुणक असं म्हणतो. तर केस गळण्यामागे बऱ्याचदा कोंडा होणं हे सुद्धा एक कारण बघायला मिळतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून किमान 5 वेळा डोक्यावरून आंघोळ करावी. यासाठी कडुनिंब किंवा त्रिफळा पावडर ही पाण्यात उकळवून ते गार करून ते केस धुण्यासाठी वापरावं. सूर्यफुलाच्या तेलात करंजाच्या तेलाचे काही थेंब घालून केसांना लावले तर लागलीच कोंडा आटोक्यात येतो. बऱ्याचदा आता हा कोंडा होण्यामागे काही वेगळी कारणं सुद्धा बघायला मिळतात, जसं ज्वरमुक्ती म्हणजे ताप येऊन तो गेल्यानंतर डोक्यामध्ये खाज येते आणि त्यातनं पुढे सोरायसिस झालेला आपल्याला बघायला मिळतं. तर अशा वेळी नॉर्मल कोंड्याची ट्रीटमेंट न करता आपल्याला सोरायसिसची जी ट्रीटमेंट आहे ही करणं गरजेचं ठरतं. सोरायसिसमध्ये हा जो पेशींच्या वाढीचा रेट आहे हा नॉर्मलपेक्षा 8 ते 10 पटींनी वाढलेला असतो आणि त्यामुळेच तिथे स्केलिंग म्हणजेच खपल्या येणं, जाडसर एक लेअर तयार होणं हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे खपल्या देखील पडतात, ज्यासाठी पंचकर्मातली तक्रधारा आणि पोटातली जर औषधं घेतली तर लागलेच खूप चांगला फरक पडतो. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज हे कोंडा पूर्णतः बरा करू शकत नाहीत, त्यामुळे त्याचं मूळ कारण समजून घेऊन वैद्यांकडून शिरोलेप म्हणजे हेअर पॅक्स आणि केसांना लावण्यासाठी योग्य तेल जर तुम्ही घेतलीत तर लागलीच हा कोंडा उत्तमरित्या कमी होतो आणि तो पुन्हा येणार सुद्धा नाही. त्यासोबतच आहारात काही चमचमीत पदार्थ, भेळ, पाणीपुरी, चाट, मसालेदार पदार्थ जे आहेत आणि रात्रीची जागरणं हे सुद्धा टाळावेत, जेणेकरून कोंडा हा लवकर कमी व्हायला मदत होईल. आजचा रील कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.